सवना कन्या शाळेत 81 मुली शिक्षकाविना, शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह। महागाव तालुक्यातील कन्या शाळा सवना येथे 81 मुलींचे भविष्य शिक्षकापासून अंधारात। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवना येथे एकूण पटसंख्या 174 असून त्यात कन्या शाळा मुलींची पटसंख्या 81 आहे। गेल्या 2 महिन्यांपासून शिक्षकांसाठी निवेदन देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातावर हात असल्यामुळे आज सवना गावाच्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांची शाळा गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय महागाव येथे भरवली। शिक्षण हक्क कायदा, शासनाच्या शाळा सुधारणा योजना आणि शिक्षण सर्वांसाठी या घोषणा केवळ कागदावरच इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत तब्बल 81 मुली शिक्षण घेतात। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक नियुक्त न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या शाळेत झाले। कधी अंगणवाडी सेविका तर कधी गावकरी शाळा उघडून ठेवतात, पण प्रत्यक्ष अध्यापन होत नसल्याची वास्तविकता आहे। विद्यार्थी दररोज दप्तर घेऊन शाळेत येतात, मात्र शिक्षक नसल्याने अभ्यासाऐवजी वेळ घालवून घरी येतात। पालकांनी वारंवार ग्रामपंचायत व शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई शिक्षकाविरुद्ध झालेली नाही। जिल्हा परिषद शिक्षण विभागाची ढिसाळ कार्यपद्धती आणि दुर्लक्ष यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य अंधारात असल्याचा आरोप केला जात आहे। या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन सवना येथील जिल्हा परिषद शाळेत तात्काळ शिक्षक नियुक्त करावेत, अन्यथा पालक व ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशाराही पालकांनी गट विकास अधिकारी यांना दिला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी SK शबीर, यवतमाळ। आणि तिथं कॉन्व्हेंट 2-2, 3-3 असून जर तुम्हाला इतकी उपस्थिती आहे तर त्याचा या लेकरा जर त्या शाळेत काही झालं तर त्याला कोण जबाबदार? आज तुम्ही पाहता, रोज पेपरला बातम्या पाहता किंवा जे प्रकार घडायले, लेकरू समजायला केंद्रांतर्गत सुविधा काही करता येते का बघा, तालुक्यात बघा, नसेल होता आपण लगेच आता यांचं पालकामध्ये आई वडील कोणीच घरी नाही, हे सगळे क्षेत्राने गेले आहेत। पण अशा परिस्थितीत यांना जर शाळेत झाले तर याला जबाबदार होतो।